विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी कंधार शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा तथा शहरांच्या वतीनं तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2570वी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात येत आहे। आज आपण या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म ख्रिस्ती सन पूर्व 563 मध्ये झाला। एका शुद्धोधन राजांच्या पोटी या सिद्धार्थांचा जन्म झाला आणि सिद्धार्थांचा जन्म झाला त्यावेळेस बऱ्याच दिवसापासून त्यांच्या घरी पुत्र नव्हता आणि पुत्रांचा त्यांनी अतिशय फार मोठ्यामध्ये जल्लोष साजरा केला। परंतु सिद्धार्थ गौतम बुद्धांचं ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम बुद्धांचं वय वाढत होतं त्यावेळेस त्यांचं मन हे त्यांच्या त्या राजविलास राजवाड्यामध्ये लागत नव्हतं। तरीसुद्धा शुद्धोधन राजांनी त्यांच्यासाठी 3 प्रकारचे महाल तयार केले होते आणि त्या महालामध्ये या सिद्धार्थ गौतम बुद्धांचा एक मन रमावं आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं रममाण व्हावं या ठिकाणी या प्रत्येक महालामध्ये त्यांना ठेवण्याचं काम केलं होतं। परंतु दुःखाचं मूळ कारण काय आहे, प्रश्न काय आहे यांचा शोध घेण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी गृहत्याग केला। कारण वयांच्या 29 वर्षामध्ये सुंदर अशी पत्नी आणि यशोधरा आणि आपला मुलगा राहुल यांना सोडून त्यांनी दुःखांचं मूळ कारण शोधण्यासाठी आणि रोहिणी नदीचा वाद या ठिकाणी झाला। त्या शाक्य आणि कोलिया या दोन्ही समाजामध्ये या दोन्ही यांच्यामध्ये जो काय नदीच्या पाण्यामुळे जो वाद झाला तो वाद मिटवण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी संघर्ष केला आणि तो संघर्ष सिद्धार्थ गौतमाला मान्य नव्हता। त्यांना असे विचार होते की आपण सामंजस्याने हे काम केलं पाहिजे, परंतु त्या ठिकाणी युद्धांची तयारी केल्यामुळे हे सिद्धार्थ गौतमाला मान्य नसल्यामुळे ते आपण या ठिकाणी गृहत्याग केले आणि गृहत्याग करण्यासाठी एक दुःखाचं कारण शोधण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध हे आपल्या गृहस्था करून आपल्या या राजविलास अशा चांगल्या राजविलास जीवनामध्ये जगत असताना त्यांनी आपलं गृहत्याग करून ते आपला दुःखांचं कारण शोधण्यासाठी गेले। एवढंच नाही, ज्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्धांना समजलं की बा त्यांचे वडील थोडेसे आजारी आहेत, 7 वर्षाच्या नंतर परत आल्याच्या नंतर अंगावरती चिवर आणि हातामध्ये वज्रासन घेऊन ज्यावेळेस आले त्यावेळेस शुद्धोधन राजा त्यांना म्हणायला लागले की सिद्धार्थ, मी तुमच्या सर्व जे काही तुमच्या सोबत भंती जे आहेत त्यांना मी सर्व जेवण देतो, परंतु तुम्ही इथं प्रजेका करू नका आणि आमच्या इथंच जेवण करा। परंतु सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांना मान्य नव्हतं आणि त्यांनी काय केलं की प्रत्येकांच्या घरी जाऊन भिक्षापात्रामध्ये अन्न घेऊन त्या ठिकाणी ते सेवन केलं। ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम पुढे जात होते आणि जात असताना वरून यशोधरा पाहत होती आणि यशोधरा पाहत असताना त्याचा सुंदरसा सोन्यासारखा मुलगा राहुल हे सुद्धा पाहत होता। यशोधरा सांगते, हे बघ तुझे ते वडील आहेत आणि त्या वडिलांना जा आणि विचार की माझा संपत्तीचा हक्क कुठं आहे। त्यावेळेस सुद्धा हा राहुल समोर जातोय आणि वडिलांच्या पुढे नतमस्तक होतो आणि म्हणतो की मला माझ्या संपत्तीचा वाटा द्या। त्यावेळेस सिद्धार्थ गौतम लगेच त्यांना सोबत घेतात आणि तो असणारे त्याचे सोनेरी केस कापून त्यांना त्या ठिकाणी अंगावरती चिवर सादर करतात। सांगायचं तात्पर्य म्हणजे सत्य आणि शांतीचा त्यागांचा आणि करुणेचा जो काही संदेश दिला तथागत भगवान गौतम बुद्धांनी। आणि या जगाला जर युद्ध नको तर बुद्ध हवा आहे, कारण शांतीचा जो धम्म आहे तो धम्म तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिला। भगवान गौतम बुद्ध सांगतात, अत दीप भव, तुम्ही स्वतः प्रकाशित व्हा, तुमच्यासाठी कोणी धावून येणार नाही। आणि अशा या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या या जयंतीच्या निमित्तानं सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला आणि या वैशाखी पौर्णिमेलाच अशा काही घटना घडल्या की या सिद्धार्थ गौतमाचा जन्मही वैशाखी पौर्णिमेला झाला आणि त्यांचं महापरिवार निर्वाण सुद्धा वैशाखी पौर्णिमेच्याच दिवशी झालं। म्हणून या वैशाखी पौर्णिमेला अति विशेष महत्त्व आहे। आणि आपण गौतम बुद्धांच्या या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना लाख लाख अशा कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भीम।